देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प रविवारी सादर होणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थसंकल्प सादर करण्याची ही त्यांची 9वी वेळ आहे। देशासाठी नव्या घोषणा काय होणार, टॅक्स स्लॅब बदलणार की नाही, कोणत्या गोष्टी स्वस्त होणार, काय महागणार, सामान्यांना काय काय मिळणार, याकडे मात्र संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी सादर करणार अर्थसंकल्प। अर्थसंकल्पाकडून सामान्यांना विविध अपेक्षा। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी सादर होणार अर्थसंकल्प। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सलग 9वे अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यावर्षी जागतिक भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात जीएसटी सारखे मोठे बदल आणि इतर अनेक सुधारणांचा समावेश असण्याच्या अपेक्षा असून भारताचे राजकोषीय व्यवस्थापन आता केवळ तूट व्यवस्थापित करण्यापासून कर्जाचा बोजा कमी करण्याकडे वळत आहे। अर्थसंकल्पात जीडीपी गुणोत्तर कमी करण्यावर देखील आता लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे। साधारणतः दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आठवड्यातील एक कामकाजाचा दिवस निवडला जात होता, परंतु भारताच्या इतिहासात प्रथमच यंदाचं बजेट हे रविवारी सादर केलं जाणार आहे। रविवारी सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर होईल। 2017 पूर्वी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जात असे, परंतु माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून बजेट सादर करण्याचा दिवस 1 फेब्रुवारी रोजी केला। आपण पूर्वापार फेब्रुवारीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्याची ब्रिटिशकालीन पद्धत पाळत होतो। मात्र आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होत असल्याने विविध मंत्रालय, व्यवसाय आणि करदात्यांना नवीन धोरणे आणि कर नियमांवर कृती करण्यासाठी खूप कमी वेळ मिळत होता। परिणामी अनेक सरकारी योजना आणि धोरणे वेळेवर सुरू करण्यात विलंब होत होता। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला। तेव्हापासून अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जातो। रेल्वे अर्थसंकल्प ही मुख्य अर्थसंकल्पासोबतच सादर होणार आहे। अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्गाला खूप अपेक्षा। जुनी टॅक्स प्रणाली कायमची बंद होणार, नवीन कर प्रणालीत आणखी बदल होण्याची शक्यता, करमुक्त उत्पन्नात आणखी वाढ होण्याची शक्यता, गृह कर्जावरील व्याज कपातीची घोषणा होण्याची शक्यता, दीर्घकालीन भांडवली नफा करात सवलत मिळण्याची शक्यता, कामगार केंद्रित क्षेत्रांना आणखीन चालना मिळणार, एआय आणि भविष्यातील कौशल्यांवर भर दिला जाणार, पीएम इंटर्नशिप योजनेचा विस्तार होण्याची शक्यता, रिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटी कमी होण्याची शक्यता, शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा होणार। संपूर्ण देशाचा लेखाजोखा सादर करताना 1 एप्रिल पासून लागू होणाऱ्या नवीन आणि सोपा आयकर कायदा याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाणार आहेत। तसेच ग्रामीण भागातील रोजगाराला चालना देण्यासाठी विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन अंतर्गत केंद्र आणि राज्यांच्या भागीदारीतून नवीन योजना जाहीर होऊ शकते। अशा अनेक योजना आणि घोषणांबाबत देशातील प्रत्येक नागरिकाला अर्थसंकल्पाबाबत कमालीची उत्सुकता असते। काय महागणार आणि काय स्वस्त होणार ही सामान्य माणसांची अपेक्षा रविवारी अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।